सर्वांना नमस्कार। मी आज अतिशय महत्त्वाचा विषय आपल्यासमोर डिस्कस करतोय। तो म्हणजे ईसीजी नॉर्मल असताना हार्ट अटॅक कसा ओळखायचा। मला वाटते याचा फायदा ग्रामीण भागातील डॉक्टरांना जास्त होऊ शकते, तसेच जनतेला ही गोष्ट माहीत होऊ शकते कारण ईसीजी जरी नॉर्मल असेल तरी पण हार्ट अटॅक राहू शकतो। हार्ट अटॅकला सुरुवातीचं जे लक्षणं आहे त्या लक्षणामध्ये ईसीजी बऱ्याचदा नॉर्मल राहते। बऱ्याच वेळा असं होतं का ईसीजी नॉर्मल आहे तर डॉक्टर साहेब आम्ही घरी जातो, ट्रीटमेंट द्या असं म्हणून रुग्ण किंवा नातेवाईक डॉक्टरांना आग्रह धरतात। कारण ईसीजी नॉर्मल आहे तर काय सगळं नॉर्मल आहे, मला काही हार्टचा प्रॉब्लेम नाही, पण असं नाही आहे, बिलकुल नाही आहे। तुम्ही अतिशय महत्त्वाची गोष्ट हे समजून घ्या, हा प्रकार 10 वर्षापूर्वी नव्हता। 10 वर्षापूर्वी लक्षणं असल्यानंतर ईसीजी मध्ये काहीतरी चेंजेस यायचे जेणेकरून डॉक्टर त्यांना तिथे हार्ट अटॅकचं दुखणं किंवा हार्ट रिलेटेड पेन आहे असं सांगून पुढे तपासणीसाठी कार्डिओलॉजीकडे पाठवत होते। पण या गेल्या 5 वर्षाचा माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, कित्येक पेशंट जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये येतात, त्या सुरुवातीच्या काही तासामध्ये येतात तर ते ईसीजी अब्सोल्युटली नॉर्मल राहतो। फार निर्णय घेणं डॉक्टरांना त्यावेळेस अवघड अशी स्थिती राहते। एक तर त्याला घरी पाठवता येत नाही, एक तर पुढेही पाठवता येत नाही, अशी सारखी कंडिशन येते। तर मला हे म्हणायचं आहे की यावर एक उपाय म्हणून एक टेस्ट अवेलेबल झालेली आहे, ती म्हणजे ट्रोपोनिन आय टेस्ट। आता ही टेस्टचं नेमकं काय रोल आहे हे तुम्हाला मी सांगतो। आता या टेस्टचा एकच महत्वाचा एक ड्रॉबॅक आहे की ही टेस्ट छाती समजा जर दुखली तर छाती दुखल्या लगेच पॉझिटिव्ह येत नाही, हिला एक 6 तासाचा अवधी लागतो निदान करायसाठी। एक रक्तात एक प्रकारचं केमिकल आहे, एक प्रोटीन आहे तर ते हार्ट अटॅक नंतर 6 तासांनी त्याची लेवल वाढायला लागते। तर याचा अर्थ असा की समजा सकाळी 6 वाजता जर छाती दुखली तर ती लेवल वाढायला सुरुवात होते 12 नंतर दुपारी। त्यामुळे ते 6 तास आपल्याला कमीत कमी आपल्याला जाऊ द्यावं लागतात जेव्हा ईसीजी नॉर्मल राहतो, आणि 6 तासानंतर ती टेस्ट केल्या जाते। केल्यानंतर ती जर पॉझिटिव्ह आली आणि ईसीजी जरी नॉर्मल असेल तरी त्याला हार्ट अटॅक सौम्य प्रकारचा येऊन गेलेला आहे किंवा चालू आहे असं डॉक्टरांना कळते, आणि त्यानुसार पुढे कार्डिओलॉजिस्टकडे तो रेफर तात्काळ होऊ शकतो प्राथमिक उपचार करून। आणि त्यात काही कन्फ्युजन पण राहत नाही, डॉक्टरला पण राहत नाही की डिसिजन मेकिंगला फार सोपं जाते। त्याच्यामुळे ही टेस्ट आपण जास्तीत जास्त जे ग्रामीण भागातील डॉक्टर आहे यांनी करायला पाहिजे। आता शहरामध्ये याला 1200-1500 रुपये टेस्टला लागतात, तर आम्ही आमचं जे सेंटर आहे मेडिटेक हॉस्पिटल अँड ICU जे आहे चालवतो आम्ही, तर तिथे या आजच्या दिवसापासून 15 ऑगस्ट 2026 पासून त्याची जी किंमत आहे ती आम्ही 500 रुपये फक्त ठेवलेली आहे, जेणेकरून डॉक्टरांना ऍडवाइस करायला तेवढा प्रॉब्लेम येणार नाही। जर 1200ची टेस्ट ठेवली तर डॉक्टर करायची की नाही, खरंच गरज आहे का, हा एक विषय येतो। त्यामुळे रेट आम्ही एकदम कमी केले, म्हणजे फार काही त्याला इन्कम मार्जिन त्या लॅबोरेटरीला मिळणार नाही यामध्ये, पण खूप फायदा होईल लोकांचा। आणि डॉक्टरला कमीत कमी सांगता येईल बाबा तुला आता जरी टेस्ट नॉर्मल आहे पण ही टेस्ट करणं जरुरी आहे, याच्यात जर पॉझिटिव्ह आलं तर ते 100% हार्ट अटॅक सुरू झाला सौम्य प्रकारचा असं आपल्याला म्हणता येईल। आणि जर निगेटिव्ह असेल तर अशा केसेसमध्ये त्या पेशंटला जर खरंच लक्षणे असेल की जे आपल्याला हृदयाशी निगडीत वाटतात, त्या अशा प्रकारच्या रुग्णांना आपण ऍडमिट करतो। ऍडमिट म्हणजे इन द सेन्स फक्त ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो, त्याच्या सिरियल ईसीजी काढतो आणि 12 तासानंतर परत ही टेस्ट रिपीट करतो। जर ही टेस्ट 12 तासानं जर निगेटिव्ह येते तर जवळपास 99.9% हार्ट प्रॉब्लेम रूल आउट होतो। त्यानंतर जर लक्षणं राहिलेच किंवा रिस्क फॅक्टर असेल, स्मोकर असेल, डायबिटीज असेल, ओबेसिटी असेल, फॅमिली हिस्ट्री असेल हार्ट अटॅकची, आई वडील बहीण भाऊ यांना, तर अशा लोकांसाठी जरी ड्रॉप आय निगेटिव्ह असेल, ईसीजी सिरियल निगेटिव्ह असेल, सिम्पटम्स कमी झाले असेल तरी आम्ही जरी डॉक्टरांनी जनरल प्रॅक्टिशनरनी तिथे किंवा जो फिजिशियन काम करतात तालुक्यावर त्यांनी पुढे कार्डिओलॉजिस्टकडे यांना पुढच्या 2D इको आणि TMT किंवा त्यांच्या पुढचे जे काही तपासण्या असतात त्यासाठी पाठवणे आवश्यक आहे। त्याला या रिस्क ग्रुपमध्ये
जरी दोन्ही गोष्टी नॉर्मल आल्या तरी त्याला नॉर्मल म्हणायचं नाही आहे जोपर्यंत ते 2D इको TMT नॉर्मल येत नाही. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या क्लिप मार्फत मला असं वाटतं की जनतेपर्यंत ही गोष्ट पोहोचून जाईल. काय नुसतं ECG नॉर्मल म्हणजे नॉर्मल आहे आणि घरी जायचं, अजिबात करायचं नाही. पेशंट तिथेच ठेवायचं आहे हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 24 तास, कमीत कमी 2 टेस्ट करायचे आहे, गेल्यानंतर 1 आणि डिस्चार्ज व्हायच्या दिवशी 1 टेस्ट करायची आहे ट्रोपोनिन आय, आणि त्यानंतरच निर्णय घ्यायचा आहे काय करायचं आहे म्हणून. ठीक आहे, धन्यवाद.